आम्ही मराठी माणसं ना, तुम्ही 2 शब्द प्रेमाने जरी बोललात ना, तर आम्ही आमच्या ताटातलं घास काढून तुमच्या ताटात ठेवतो. हो, पण तुम्ही वाकड्यात शिरलात ना, तर आम्ही दाखवून देतो की आमच्या धमन्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त वाहत आहे. ओके, परत एक बार सॉरी. अब जाऊं? आजी, तुम्हाला कुठे लागलं नाहीये ना? तुम्ही ठीक आहात ना? काळजी घे. ही राजकुमार सरांची गाडी आहे का? आजी, मी येते, तुम्ही काळजी घ्या. काका थांबा. काका, ती गाडी तिथे गेली, तिथे चला. तिथे हे काय? तारा, आज तू खूप सुंदर दिसतेस. रिअली? रिअली? अगं, मी तसंही कधी खोटं बोलत नाही आणि तुझ्याशी तर आयुष्यात बोलणार नाही. इतकं प्रेम करतोस माझ्यावर? तुला अजूनही डाऊट आहे? मग माझी एक इच्छा पूर्ण करशील? जी काही इच्छा असेल ना, ती मला सांगू नकोस. मनातल्या मनात त्याचा विचार कर आणि मला ती इच्छा कळेल, मी ती लगेच पूर्ण करेन. नाही, सांगतेच आता. सोहम, आता ना सध्या ट्रेंडिंग मध्ये ती लबुडबु डॉल आहे ना, हां, मला ती हवी आहे. एवढंच. तुला 100 बाहुले आणून देतो मी, ठीक आहे? हा मी गेलो आणि हा मी आलो. विठ्ठला, नाही, माझ्या मनातली शंका खरी होऊ देऊ नकोस. राजकुमार सर खरंच काही चुकीचं वागायला नको. $5 लाख? काय 5 लाख? वहिनी, लबडबडावचा पावलाय 5 लाखाला मिळते आपल्या देशात. असे नात का? आपल्याला काय करायचंय? कोणाला हवंय? त्याच्या बबडीला. बबलू, बबडी ताराला हवाय. का? तिने गिफ्ट म्हणून मागितलंय. आणि मग करणार काय पुढे त्याचं? करणार काय? बावल्यावर खेळणार. जुल्या बावल्याचा कंटाळा आलाय ना. बबलू, गपना. सोहम, आईंना कळलं तर खूप चिडतील ना त्या. माहितीये, पण आता काहीच नाही करू शकत. तारा आणि माझा वाद मिटवायला मी तिला बोललो की तुला जे हवं ते माग, आणि तिने बबडी मागितली आणि की बबडी वळली. पण आता एक गोष्ट मला क्लिअर झाली, प्रेम करणं सोपं नाही आणि स्वस्त पण नाही. हा ना बबडी? खरंय. तो मैं तुम्हारी कोई बात नहीं सुनूंगी, तुम मेरी बात सुनो. अरे क्यों? मुझे जाने दो, ऐसे मत तुम. समथिंग फॉर यू. Oh my God!
आलीस, बरं झालं. खूप उशीर झाला तुला आज. हं? दुपारचं सगळं जेवण बाकी आहे, सगळी तयारी बाकी आहे. सावली, तुला माहितीये का ते सोहमचं काय चालू आहे ते? त्याला कसलं तरी ते बावलं लब्बू लब्बू डुब्बू काहीतरी बावल्याचं नाव आहे म्हणे. ताराला पाहिजे, गिफ्ट द्यायचंय त्याला ताराला. मी त्याला सांगितलं, आईंना कळलं ना आई खूप चिडली, कारण 5 लाखाचा बावला आहे ते. तुला कळतंय का? वहिनी, राजकुमार सर, त्यांचं काय? काय करू? मी जे बघितलंय ते सांगू की नको? पण जर ती मुलगी राजकुमार सरांची फक्त मैत्रीण असेल तर? नाही, माझ्या विचारांनी दोघांच्या नात्यात उगाच संशय निर्माण व्हायला नको. पण अमृता वहिनींकडे बघितलं की वाटतं. काय गं, कसला विचार करतेस? यांच्याबद्दल काय विचारायचं आहे का? नाही, ते इतकं महत्वाचं नाही आहे. पण तुम्हा दोघांमध्ये सगळं नीट सुरू आहे ना? हो. नाही म्हणजे तसं छानच चालू आहे सगळं. का पण तुला अचानक असं का विचारावं असं वाटलं? काही नाही वहिनी, सहजच. सारंग सरांचा फोन आहे, मी आलेच. सावली, काय केलंस तू हे? म्हणजे अगं, मराठी भाषेवरून तू त्या मुलीला जे काय ऐकवलंस ना, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तुझं हे रूप मी पहिल्यांदा बघतोय. सारंग सर, तुम्हाला खरं सांगू का? त्यावेळी ना मला त्या मुलीचा खूप राग आला होता. म्हणजे मला नाही आवडत आपल्या मराठी भाषेबद्दल कोणी काही बोललेलं. त्यामुळे माझ्या मनात जे आलं ते मी बोलून गेले. मुद्दाम असं काही केलं नाही. मला माहिती आहे सावली, तू मुद्दाम नाही केलंस. पण जे केलंस ते योग्य केलंस. कमाल केलंस. कुठून शिकतेस तू हे सगळं? परिस्थिती सगळं शिकवत जाते. मी जे काही बोलते वागते त्यात माझं असं काहीच नाही आहे. हे सगळं तो विठुराया ठरवून आणतो. तुझ्या या अशा बोलण्याने ना मी दररोज प्रेमात पडतो तुझ्या. हो का? मग रोज रोज प्रेमात पडायला कोणाची हरकत आहे? आई शपथ. सावली, तुझ्या ओठातून हे सुंदर शब्द ऐकल्यावर ना मन तृप्त होतं बघ. आता त्याच ओठांनी जर माझ्या गालावर काही काय? अरे काय बोलला का? म्हणजे काय चुकीचं बोलतोय मी? हे बघ, फोनवर तर माझे गाल तृप्त नाही होऊ शकत, पण कान तृप्त होऊ शकतात ना. एक किस द्यायला काय हरकत आहे? तुम्ही गप्प बसा, तुम्ही कामावर लक्ष द्या. कामावरच लक्ष आहे माझं सावली. सावली, एक किस फोनवर, एक किस. सारंग सर, एवढ्याने कुलदेवता नाही नाराज होत. बरं. मीच लाजलो. मी राजकुमार सरांच्या बाबतीत सारंग सरांची बोलू का? नाही, नको. परवाच घरात इतका तमाशा झालाय, आधी खात्री केली पाहिजे, मगच सांगते. आता प्रॉब्लेम असा आहे की ताराला लबूडबू बाहुला ओरिजिनलच हवा, डुप्लिकेट चालणार नाही. त्याने एकदम क्लिअर केले. तो नव्हतो ऑनलाईन, पण त्यासाठी क्रेडिट कार्ड लागेल जे माझ्याकडे नाही आहे. कॅश काढायला गेलो तर अकाउंटंटला कळेल, अकाउंटंटच्या थ्रू मॉमला कळेल, आणि मॉमला कळलं की म्युझिक कंपनीसाठी तिने जे पैसे दिले ते ती काढून घेत, जे मला नको आहे. सो आता काय करायला हवं? तेच काय करायला हवं? तेच काय करायला हवं? तेच काय करायचं? तुझं रिपीट करून झालं ना की मग आपण बोलूया. हा, तुझा जन्म ज्यासाठी झालाय ते कर ना, मला सोल्युशन दे ना.
हो, आपण सेम टू सेम भावाला बनवलं तर? बनवला तर हा विचार मी केलाच नाही. म्हणून तर माझा जन्म झालाय. चल 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 चल. डॉक्टर बाबलू, पेशंटशी बोलणं झालं असेल तर काम करूया का? हो. काय करायचंय? वाव, तारा मॅडम खुश होणार. नक्कीच. बघू इकडे. बबलू, प्रेमात खूप स्ट्रगल आहे रे बाबा. हे असंच ना? हा. हो, ती माझीच सून आहे. नाही, हा प्रश्न तुम्ही आणखीन कितीही वेळा विचारलात तरी सुद्धा माझं उत्तर एकच आहे, नो कमेंट्स. नाही, कारण त्या व्हिडिओवर मला काहीच बोलायचं नाहीये. नाही, तिची अशी वेगळी कुठलीही शिकवणी आम्ही घेतली नाही. आणखीन काही? ऐका, तुम्ही जरा जास्तच प्रश्न विचारताय, खूप वेळ घेताय माझा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रीतसर माझी अपॉइंटमेंट घ्या, ऑफिसमध्ये या, मग आपण बोलू. हं? थँक्यू. टू मच. काय ग, एवढी निरखून काय बघतेस तिला? नाही, बघते मी. कोण आहे ही मुलगी? हे काय वेगळंच रसायन आहे. ही खरंच संस्कारी सून आहे. पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की हिने माझ्या लेकाचा जीव वाचवला आणि वेळोवेळी वाचवलाय. आता हेच बघा ना, लहानपणापासून सारंगला ज्या गोष्टीचा त्रास होता, ट्रॉमा होता, लहानपणापासून आपण त्याच्यावर अनेक उपचार केले, मोठमोठे डॉक्टर्स केले, औषधं केली, मग काहीच इलाज नाही. आणि तीच गोष्ट या पोरीने एका सेकंदात करून दाखवले. कमाल आहे. नाही, तुम्ही बघितलं ना, तुमच्या डोळ्यासमोरच हे घडलं. अंधारात सारंगला त्रास होत होता, हिनं फक्त त्याचा हात धरला आणि त्याला बरं वाटलं. चला, म्हणजे सावलीला तुझ्या मनात थोडीशी जागा मिळते असं वाटतंय. नाही हो, मनात जागा वगैरे असं काही नाही. या पोरीच्या जागी दुसरं कोणीतरी असतं ना, तरी सुद्धा मी हेच केलं असतं. तिचा सन्मान केलाच असता. मग या पोरीचा सुद्धा सन्मान मी नाकारणार नाही. मी तिला साडी गिफ्ट करते. ऑफकोर्स माझी सून कशी असावी किंवा सौंदर्याबद्दलची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे. पण ज्या परिस्थितीत सारंगचं आणि या पोरीचं लग्न झालं ना, मी आहे, नाखुश आहे आणि मी असणार आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की या पोरीला तिचं क्रेडिट मी देणार नाही. आज काय तर मॅडम त्या मराठी भाषेवरून चर्चेत आहेत. काल काय तर ती ब्युटी कॉन्टेस्ट, परवा काय तर वेगळंच काहीतरी. ऐश्वर्या, तुला कधी आठवतंय का ग की तुझ्यासाठी असे फोन झाले होते इंटरव्ह्यूसाठी मला? नाही मग. माझं असं म्हणणं नाही की तू टॅलेंटेड नाहीयेस, यू आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. पण या पोरीला ना सतत चर्चेत कसं राहायचं ते गणित जमलंय. बघ ना, कायम चर्चेत असते. सगळं तिच्या अवतीभोवतीच घडत असतं. मग म्हणून ह्या साड्या का? हा फक्त एक व्यवहार आहे. म्हणजे त्या पोरीला सुद्धा कळायला पाहिजे ना, महेंद्रे कोणाचेही उपकार ठेवत नाहीत. कारण उपकारांचं ओझं वाढत जातं. ही माणसं त्याची शिडी करतात आणि आपल्या डोक्यावर बसतात. चला,
म्हणजे उपकारांची परतफेड म्हणून का होईना, पण तू सावलीचा सन्मान करतेस. याचाच अर्थ सावलीनी तुझ्या मनात थोडीशी तरी जागा निश्चित मिळवली. परत तेच. गेस वॉट. वॉट? लबुडबू. ओ माय गॉड सोहम, अरे पण तुला कसं काय मिळाला हा बाहुला? तो आउट ऑफ स्टॉक आणि एक्सपेन्सिव्ह तर इतका नाही, लाखात विकतोय तो सोहम. अगं उघडून तर बघ, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की नाही. प्रयत्न? प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वराला विचार, आम्ही किती मेहनत करून, किती कष्ट करून, गाडीने इतक्या लांबपर्यंत जाऊन, इतकी धडपड करून आम्ही हा बाहुला मिळवला आणि तुझ्यापर्यंत आणलाय. Oh, really? माय गॉड. आय नो सोहम, हा बावला खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि आता तर आउट ऑफ स्टॉक सुद्धा आहे, त्यामुळे पॉसिबलच नाही हा बावला मिळणं. पण तू हा बावला क्रिएट केलायस फक्त माझ्यासाठी. आय अप्रिशिएट युअर एफर्ट. आणि शेवटी काय रे, माझ्या फिलिंग तुला मॅटर करतायत, हेच खूप आहे माझ्यासाठी. वा, क्या सीन है. सावली, काय झोप ना लागत आहे? तुम्ही झोपला नाहीत अजून? माझी बायको जर झोपली नसेल तर मला कशी झोप लागेल? काय झालं? मी आल्यापासून बघतोय तुझी अस्वस्थ आहेस. काय झालंय, सांगशील मला? नाही नाही. नाही म्हणजे हो, मला अमृता वहिनींची काळजी वाटते. का, आता काय झालं? माहित नाही, फक्त काळजी वाटते. हे बघ सावली, मला माहिती आहे अमृता वहिनी आणि तुझं नातं खूप चांगलं आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, अमृता वहिनीला मूल झालेलं नाहीये. मूल झालेलं असतं ना तर गोष्टी खूप वेगळ्या असत्या, कदाचित सगळं व्यवस्थित असतं. पण आता आपण काय करणार सावली, फक्त या गोष्टीबद्दल आपण जास्त विचार करणं थांबवू शकतो आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये मन गुंतवू शकतो, बस. तुला पण मी आज सल्ला देईन, जादाचा विचार करू नकोस. नाही नाही, मी राजकुमार दादाचा विचार नाही केला. राजकुमार दादा? अगं दादाचा नाही ग, जादाचा विचार करू नकोस. हे असं होतं जास्त विचार केलं की. मी जादा बोलतो, तुला दादा ऐकू येतोय. माफ करा. तुम्हाला एक सांगू? काय? तुम्ही ना सगळ्या गोष्टी खूप सोप्या करता. कारण माझी एक मैत्रीण आहे. काय?